आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. लग्नविधी उत्तम रीतीने पार पडलेला आहे. आता नवरा नवरींनी घरातल्या मोठ्या मंडळींच्या पाया पडायचे आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. सुखी रहा. शेवटी तुमच्या मनासारखं झालं. आता या घरात आनंद आणायचं तुमच्यावर, तुमची जबाबदारी. श्रावणी, आराध्याने जसं ह्या घराला आपलंसं केलं, इकडे ती आनंदाने राहिली, सगळ्यांना प्रेम दिलं, तसंच तुलाही करायचंय. सुखी राहा. आजी, ओ आजी. कोण आहे रे? बाहेर आहे आजी. काय रे, मला बाहेर बोलवणार तू कोण? बँकेचा माणूस आहे मी. तो नवले सुद्धा कंटाळून गेला. तुम्ही बँकेचे अजूनपर्यंत हप्ते भरलेले नाही, त्यामुळे मी आलेलो आहे तुमचं घर सील करायला. बँकेने दिलेली मुदत संपलेली आहे, त्यामुळे माझ्याकडे पर्याय नाही. नको रे बाबा, असं नको करू. मी जाऊ कुठे? माझं घर गेलं तर मी जाऊ कुठे? थोडे दिवस दे, अगदी थोडे दिवस दे रे. एक दिवस सुद्धा मिळणार नाही. आज तुझं घर सील करावंच लागेल. हो बाजूला. काय झालं रे? अरे माझं घर, माझं घर गेलं. अरे नको रे आम्हाला, माझं घर नको, बंद कर. हॅलो, आम्ही बोलतोय. यशोधरा सरनाईक. हा बोला ना मॅडम. तुम्ही आता जिथे रिकव्हरीसाठी आलात ना, त्यांचे पैसे ऑलरेडी बँकेत भरले गेले. त्यांना काही करायचं नाही. नाही, काही नाही करत. त्यांची उर्वरित रक्कम सुद्धा ताबडतोब भरली जाईल. डू यू अंडरस्टँड? हो हो मॅडम. हो आजी, तुमचे संपूर्ण कर्जाचा हप्ता यशोधरा मॅडमने भरला. अरे तू सांगतोस काय? खरं की काय? आता मी तुमच्या घराला सील सुद्धा करणार नाही आणि तुम्हाला सत्वालाही कोणी येणार नाही. येतो मी. दिवस पावला म्हणायचं. ए बघताय काय? इथे काय तमाशा आहे का? झाला तमाशा, सगळे पैसे भरले आम्ही. जा जा. देवा, अगदी वेळेवर धावून आलास बघ. त्या यशोधरा मॅडमच्या रूपानं तू धावून आलास. लई चांगली बाई आहे ती. आधी मला वाटलं होतं की बाई वाईट आहे, पण नाही, केवढे उपकार केले आपल्यावर. आता म्हणून तर तारा तिच्याकडे काम करते. आता तिने आपल्यावर एवढे डोंगरा एवढे उपकार केले, मग आपण त्यांचे आभार मानायला पाहिजे ना. पण आता आभार कसे मानायचे? हा, मग असं करते, मी त्यांच्या घरी जाऊनच त्यांचे आभार मानते. आता येळेवारी त्यांनी आपली मदत केली, मग आपण लगोलग त्यांचे आभार नको का मानायला? मग असं करते, मी आत्ताच जाते आणि त्यांचे आभार मानते. हा, आत्ताच जाते. अरे यार, ही मुलगी अजून आली का नाहीये? या फसवा तर नसेल ना मला? बापरे, काय एवढा वेळ लावती ही? हिने काही खोळ वगैरे घातला असेल तर? नाही, माझे पेशन्स संपतायत आता. दरवाजा का नाही ओपन होते? कोणी आहे का बाहेर? प्लीज दरवाजा ओपन करा ना. हॅलो,
मला यांचा फसवण्याचा तर प्लॅन नाहीये ना? मला याने मुद्दाम बंद करून ठेवलंय का? नाही 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 नाही. ओ गॉड, नाही. हॅलो हॅलो, कोणी आहे का? अक्षय, तुझं लग्न झालंय आता. या आधी ऑफिस सांभाळत होतास, आता घरची जबाबदारी पण घ्यायची आहे. हं? सुखाने संसार करा. श्रावणी, श्रावणीशीच लग्न लावून दिलात ना तुम्ही? हे सगळं काय चालू आहे? काय चालू आहे सगळं? अक्षयशी लग्न माझं होणार होतं, माझं. आणि या टाउन मार्केट मुली बरोबर तुम्ही त्याचं लग्न लावून दिला. कसं आणि का? मग या मुलीने ना मला रूम मध्ये बसवलं होतं आणि नंतर तिने मला बांधून पण ठेवलं अगं, आणि अचानक सोडलं सुद्धा. पण जेव्हा मी खाली यायला निघाले ना, तेव्हा ती मला म्हणाली की मी तुला 5 मिनिटात ना बोलवायला येते. आणि जसं आपलं ठरलेलं की बोलवल्याशिवाय खाली यायचं नाही, म्हणून मी परत रूम मध्ये गेले. आणि ही परत रूम मध्ये आलीच नाही अगं. उलट तिने माझ्या दरवाजाला बाहेरून कडी लावलीये आणि इथे लग्न लावून टाकलंय. हे सगळं मुद्दाम केलंय. यश आंटी, परत फसवलंय तुम्ही आम्हाला. अगं मी कशी बशी त्या रूम मधून बाहेर आलीये.